अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली, चेन चोरीला गेल्याच्या त्याचा आग मी तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझे 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरी आहे. आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करता काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. तुमची ओळख सांगा. बसा 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 बसा. याला चहा पण बसा. कसं आता तुमची मजा येते. चांगलं केलं तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत तुम्ही कुठे बसलेले होते? तुम्ही आलात कुठून? कुठे बसलेले होतात? कुठे? मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली, मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो, चेन चोरीला गेल्याच्या त्याचा आग मी तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझे 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरी आहे. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात? काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी गोष्ट आहे ना. मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा पाजा? काय पद्धती? सर, या अगोदर पाहायला गेलं तर मस्जिदले अधिकारी लक्ष्मी शुक्लांना अन्न करण्यात, त्यानंतर विरोधकांना कोंडी करण्यात आली. आता विरोधकांवर चक्क पोलीस वॉच नाही. असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही? म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना मर्डर झाल्यानंतर. तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात. आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे. हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं. माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी सांगितलं जा तुम्ही. मी आलो. आता याच्यात काय होणार? हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतं. गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. बीडमध्ये पाहायला गेलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकडला गेला सगळं 31 मध्ये. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. साधी गोष्ट आहे. नाकाबंदी घातली. कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय नाही, हे काय नसतं पोलिसांचं बोल. पण मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं. त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची. पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. या दादागिरी म्हणजे रास्त लिगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार
चित्रपटातला सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो, असं कधी विचारही केला नव्हती की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो.